सर क्या कहेंगे, आज आप कलेक्टर ऑफिस के सामने है, आपकी मुख्य मागणी क्या है? हम मराठीत बात करू. अच्छा, चालेल. हां, माझं आमचा असा विषय आहे आमच्या संस्थेचा. आमची संस्था आहे एकलव्य आदिवासी भिल समाज उन्नती सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य, आणि मी त्या संस्थेमध्ये विनायक पंडित पवार महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख म्हणून मी कार्यरत आहे. आणि आमची मुख्य मागणी आदिवासी भिल्ल समाजाचे जातीचे प्रमाणपत्र SDM ऑफिसमधून जास्त पुरावे न घेता आम्हाला ते प्रमाणपत्र देण्यात यावं. आणि दुसरी मागणी आमची भिल्ल आदिवासी 60 ते 70 वर्षापासून ज्या जागेवर राहत आहे ते गायरान जमीन असो किंवा वन जमीन असो, प्रधानमंत्र्यांनी जसं सांगितलेलं आहे ज्या ठिकाणी आदिवासी राहत असेल त्या ठिकाणी त्यांना घरं बांधून देण्यात यावं, त्यांना सगळ्या सुविधा तिथं पुरवण्यात यावं. पण मग असं चालू नाहीये. सध्या आमच्याकडे असं झालेलं आहे तर आमच्या लोकांना तिथून हटवण्यात येऊ लागलेले. त्याच्यासाठी ती जागा आमच्या आदिवासी समाजाला घरकुल बांधण्यासाठी ती जागा त्यांच्या नावावर करून देण्यात यावं. आणि तिसरा प्रश्न, वन जमीन व गायरान जमीन ही आमचे लोक पिढ्यानपिढ्या ही जमीन कसत आलेली आहे आणि त्या जमिनीहून सुद्धा हे लोक आम्हाला हटवून लावत आहेत, वन विभागाचे लोक किंवा गावातले लोक. तर मग त्या जमिनी आमच्या नावावर करून देण्यात यावं. आणि वन हक्काचे कायदे 5 मंजूर झालेले वन हक्क कायदे, त्याच्यामध्ये क्षेत्र कमी आहे. काही लोकांना 17 गुंठे जमीन भेटलेली फक्त. आणि इकडे सांगितलं सरकार म्हणतं आम्ही वनपट्टे आदिवासींच्या नावावर केले, पण नुसते 17 आणि 16 गुंठ्यामध्ये त्याचा उदरनिर्वाह होत नाही. म्हणून या जमिनीमध्ये वाढ करून ही देण्यात यावा आदिवासींच्या नावावर. आणि त्या सातबाऱ्याला पण आज व्हॅल्यू नाहीये. तो सातबारा असा आहे पण नुसतं आपण कुठं दाखल केलं की ते लोक म्हणतात नाही वन विभागाचा आहे, पण मग तुम्ही जमिनी दिला तर त्याचं परिपूर्ण हे करून द्या ना. त्याच्यावर आम्हाला सगळ्या सुख सुविधा भेटतील, सगळ्या सोयी भेटतील. PM किसानचे पण पैसे आम्हाला अजून मिळत नाहीये. काही लोकांना, काहीला चालू झाले पण मग काही मिळत नाही. तर अशा. आणि 6वा प्रश्न, स्मशानभूमीसाठी आमच्या लोकांचे दफन विधी असतो आमच्यामध्ये आणि तो आमचा कायमच राहणार आहे. आम्ही दुसरं हे काही करणार नाही, कारण की आमचा जो आहे तो आम्ही चालू ठेवणार आहे. त्याच्यासाठी दफन विधीसाठी आम्हाला स्मशानभूमी उपलब्ध करून देण्यात यावं. आणि आदिवासी कसत असलेले गायरान जमीन किंवा वन जमीन हे बेकायदेशीररित्या वन विभागानं हिसकावून घेतलेले आहे, ती जमीन त्यांच्या ताब्यात परत देण्यात यावा आणि त्याचे सातबारे देण्यात यावा. असं आमचं 8वा. आदिवासी कसत असलेले गायरान जमीन बेकायदेशीररित्या सौर ऊर्जा प्रकल्प त्या ठिकाणी राबवत आहे सरकार, तर ते सौर ऊर्जा प्रकल्प ते पण थांबवण्यात यावा. आणि गावातील ग्रामपंचायतीमार्फत भिल आदिवासींचे शोषण होते आणि त्यांचे काही समस्या ऐकून घेतल्या जात नाही. पण असं काहीतरी त्यांना पण असा वचक बसला पाहिजे, असं काहीतरी नियंत्रण त्यांच्यावर ठेवलं पाहिजे का आदिवासींच्या प्रत्येक समस्या त्यांनी ऐकून घ्यायला पाहिजे. आणि पाझर तलाव ज्या गावामध्ये समजा जे पाझर तलाव आहे हे तिथल्या स्थानिक आदिवासी भिल समाजाला मासेमारी करण्यासाठी देण्यात यावा. आणि दुसरी गोष्ट, त्यांचा उदरनिर्वाह तिथल्या तिथं त्यांना स्थलांतर होणार नाही आणि त्यांच्या मुलांचं शिक्षण होईल, यासाठी खूप मोठं हे होऊन जाणार आहे. आणि जमीन आणि पाझर तलाव याच्यातच भरपूर विकास होऊन जातो आदिवासींचा. तर एवढं आमच्या मागण्या आहे. बाकीचं अजून भरपूर आहे पण मग आता एवढं बोलायला वेळ नाहीये. उपोषणला तुम्ही किती दिवस राहणार? आमचं बेमुदत उपोषण आहे. आम्ही जोपर्यंत आमच्या एवढ्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. अजून काय करणार तुम्ही? याला उग्रवाद हे होईल. आणखी आपलं संपूर्ण नाव सांगा आणि विचार करा. माझं नाव विनायक पंडित पवार. मी राहणार कणकोराचा आहे आणि मी संस्थेमध्ये काम करतो. एकलव्य आदिवासी भिल समाज उन्नती सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आम्ही इथं उपोषणाला बसलेलो आहोत. आणि मी त्यामध्ये महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख म्हणून कार्यरत आहे. बस. फोटो ले लो. वो हाथ में दिखाते ये नहीं, अपने हाथ में नहीं लेना. खरी बात केलो, खरी बात. ये जरूरी है.
तो जो है वो तुम्हारे होता है मेरे को